चला अजून एक मॅच खेळवायची आहे. लक्षात ठेवा मुर्धा मालजीपाडा मास्टर्स टीमनं जो मंडळानं जे माझ्यापर्यंत पोहोचवायला सांगितलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मालजीपाडा मास्टर्स टीमनं नरेश मात्रे यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं फेकीचं की हा गोलंदाज फेकी गोलंदाजी करतोय. त्यासाठी सहसचिव कैलास मात्रे साहेबांनी म्हटलं की इथे जेवढे कॅप्टन असतील त्यांना तुम्ही व्यासपीठावर बोलवा आणि त्या कॅप्टनचं मत घ्या. त्यांना कैलास खास करून नरेश मात्रेची गोलंदाजी चेक करायला लावा. आणि जे इथे 4 कॅप्टन आम्ही बोलवले होते त्या 4 कॅप्टननी नरेश मात्रेची गोलंदाजी चेक केली आणि त्यांनी म्हटलं की नरेश मात्रे प्लेन गोलंदाजी करतोय. हे 4 कॅप्टनचा निर्णय आला की नरेश मात्रे प्लेन गोलंदाजी करतोय. हा निर्णय मी फक्त जाहीर करायला सांगितलं होता तो जाहीर करतोय. नो ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन सस्टेन. म्हणजे एक निर्णय इथे लगेच झालाय नरेश मात्रेंच्या विषयी. आता मात्र किशोर मात्रे यांच्यावर निर्णय घ्यायचा आहे. ज्यावेळेस मालजीपाडा संघ समोर असेल त्यावेळेस देखील अशाच प्रकारे तो निर्णय किशोर मात्रे यांच्यावर घेतला जाईल. चला चला मॅच सुरू करा. 5 ओव्हरची मॅच. भूषण भोईर पहिल्या षटकात येण्यासाठी. पहिला चेंडू अप्रतिम अप्रतिम चेंडू हाताळला गेला. रवींद्र पाटील त्या ठिकाणी आहेत आणि पहिल्या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न होता बाबू. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू बेट. पहिला चेंडूने धाव. काय मॅच झाली खरोखर. आवाज का कमी झाला डीजे. भरपूर आवाज कमी झाला. इथे मात्र डिक्लेरेशन झोन डी झोन 1 धाव. अरे ही मॅच 1 चेंडू 2 मॅच होती. लक्षात ठेवा काही संघांच्या अशा मॅच गेलेल्या आहेत ना की 1 चेंडू 1 धाव. खास करून गोरदोळच्या मैदानावर NS बांद्रा टीमची जी मॅच गेली ती तर खरोखरच जबरदस्त होती. ते आठवण मी खास करून देतो तुम्हाला कारण इतकाही मनाला वाईट वाटून घेऊ नका. आडव्या बॅटनं शतरक्षक त्या ठिकाणी आहे. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. रवींद्र पाटील डेंजर झोन मध्ये. पहिला फलंदाज बाद मालवणी टीमचा. तर नाझरेतच्या त्या मैदानावर थँक्यू डीजे. NS बांद्राची कशा प्रकारे NS बांद्रा संघ हरला होता पेनकरपाडा संघ तुम्हाला मी सांगतोय. 1 चेंडू शिल्लक होता. शशीभाऊ NS बांद्रा संघाला एका धावेची गरज होती. दहिसर संघ समोर होता आणि ती 1 धाव नसती जरी केली त्या चेंडूवर तरी देखील बांद्रा संघ जिंकला होता. विकेटच्या बेनिफिटवर कसंही बांद्रा संघ जिंकला होता. मात्र त्या ठिकाणी बबननं मंकड विकेट घेतली शेवटच्या चेंडूवर आणि NS संघ हरला. बबननं तर इतकंही मनाला लावून घेऊ नका. हार जीत बक्षीस पण मिळालं त्यांना. खरोखर दहिसर संघाला बक्षीस पण मिळालं 3 नंबरचं बक्षीस. तर इतकंही हार मनाला कधी लावून घ्यायची नाही. भूषण भोईर ह्यावेळेस अतिशय सुंदर फटका गॅप मध्ये. नितीन हजारे स्ट्रगल करतोय मात्र चेंडू नितीन हजारे यांच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. शशिकांत वर्तक नक्कीच सन्मान करायचा चिमुकल्याचा. शाळेला सुट्टी पडली आणि शाळेची सुट्टी त्यांनी फक्त डीजे ऑपरेटिंग कसा करायचा शिकायला वाया घालवले. ओके चेंडू टाकून झाले 4. पाच ओव्हरची मॅच 4 ओव्हरची उद्या. शिंदे साहेब घाई नाही आपल्याला. आज 1 मॅच कमी आहे. रात्री बसूया आपण. नाही चहा प्यायला बसूया. चांगला फटका आहे. उंची जास्त गाठतोय. मागे प्रोडक्शन आहे मिस्टर रुपेश. अप्रतिम कॅच.
आणखीन एक धक्का मालवणी टीमला मिस्टर धर्मेंद्र कोळी बाद. थँक्यू. 2 धक्के मालवणी संघाला आतापर्यंत दिले गेलेले आहे. धावा फलकावर आहे त्या म्हणजेच 5 धावा. उद्याच्या मॅचेस कडे लक्ष देऊया. उद्या पहिला मॅच होईल नारंगी वर्सेस घोडबंदर. थँक्यू डीजे. त्यानंतर गोडदे वर्सेस मीरा, ओवळा वर्सेस कांदरपाडा आणि राई वर्सेस उमेणमान असे उद्या 8 संघ असतील. मात्र नारंगी आणि घोडबंदर जर तुम्ही ही मॅच लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर प्लीज विनंती करतोय की उद्या ठीक 9:30 वाजता या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. एक प्रामाणिक विचार आहे पेनकरपाडा या टीमचा की जेणेकरून 10 वाजेपर्यंत तरी पहिला चेंडू पडायला हवा. यस, इथे मात्र पंचांचा पडूनचा फलंदाज बाद. काही आवश्यकता नव्हती. आणखीन एक विकेट मालवणी टीमची. मिस्टर हरेश दिसते नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगं सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगं सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू डीजे. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजेच 6 धावा. पहिलं षटक पूर्ण. आतापर्यंत 3 विकेट मालवणी टीमच्या गेलेल्या आहेत. इथून आपण जे जाहीर केलं आहे की पहिलं पारितोषिक या ठिकाणी आकर्षक बाहुबली कप आणि त्यानंतर मात्र रोख रक्कम 25,000 रुपये. मात्र या 25,000 रुपयाचा विचार केला जाईल कारण आयोजक विचार करतात की 25,000 रुपये कशा प्रकारे द्यायचं. त्यानंतर जे 2 संघ फायनल मध्ये प्रवेश करतील त्या दोन्ही संघांना टी शर्ट्स आहेत. 12 टी शर्ट्स असतील. भरपूर आयोजन नियोजन. मालिकावीर 32 इंचाची स्मार्ट टीव्ही. त्यानंतर बोटचे स्पीकर्स आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज अशा प्रकारची ही पारितोषिक आहेत या ठिकाणी. जबरदस्त आयोजन नियोजन. येत्या शनिवारी आपण अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च भाईंदर आणि त्यानंतर आपली शेवटची स्पर्धा असेल 1 मे 30 एप्रिल आणि 1 मे रायगाव जिथून या मास्टर्स क्रिकेटचा उगम झाला होता. बाल योगी सदानंद महाराज क्रीडा संकुलन. ऑन साइडला चांगला फटका आहे मात्र डीपला प्रोडक्शन मिस्टर रुपेश आहे त्या ठिकाणी. स्ट्राइक एंडला थ्रो व्यवस्थित नव्हता. 2 धावा तर नक्कीच मिळतील. संतोष कोळी धूर्त खेळाडू म्हणून खास करून ओळख आहे. चपलाई म्हणजे सिंगल डबलचा किंग मी म्हणू शकेल. जबरदस्त सिंगल डबल खेळतो आणि ज्यावेळेस सुरुवातीला काही धक्के मालवणी टीमला बसतायत त्यावेळेस स्कोरबोर्डला चांगला आकार देण्यासाठी संतोष कोळी यांचा वापर नेहमी केलाय. आणि या खेळाडूच्या विषयी जर आणखीन माहिती द्यायची गेली ना संकेत तुला देखील माहिती असेल आणि तू देखील म्हटलं होतंस घोडबंदरच्या मैदानावर की हा खेळाडू मालवणीच्या खेळाडूंना स्वस्त बसून देत नाही. अंदराईज खेळायचं होतं. पिचची एज पंच म्हणतायत 1 धाव नक्कीच मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 10. ज्या दिवशी गॅप असतो ना मालवणी संघाला इतर स्पर्धेमध्ये त्या दिवशी तू त्याच्या गावात स्पर्धा ठेवतो. कुठली पण बंगाळ्यांची पण ठेवतो. भगवान पाटील म्हणतात बंगाळ्यांची ठेवतो. संतोष कोहली कधी शांत बसून देत नाही दुसऱ्यांना. मन म्हणा अगोदर मात्र फटका डोक्यात फिट केला होता की मला अशा प्रकारे खेळायचं आहे. फ्लिक करायचं होतं त्या ठिकाणी.
वाईटचा इशारा पंचांचा. 1+1 धावा मिळतील त्या 2 धावा झालेल्या आहेत त्या 11. किती स्कोर झाला? 11 ना? 11 झाले. यस 11 झाल्या. मालवणी वर्सेस बालकुम हा मॅच आपण पाहतोय. बालकुम संघाने बदल केलाय आपल्या संघामध्ये. खास करून कैलास भोईर यांना मात्र नक्कीच पायाला त्यांच्या मोठा क्रॅम्प आलाय. गोल आला त्यांच्या पायावर आणि कदाचित ते बसलेले आहेत क्रॅम्प आल्या कारणास्तव. मात्र नक्कीच मागून दांडीगल म्हणायचं गेलं. संतोष कोळीने मागचे दरवाजे उघडे ठेवले होते. चोर मात्र घरामध्ये चोरी करून गेला. आणखी एक विकेट मालवणी टीमचा. संतोष कोळी परतीच्या मार्गी. दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटम हात नको लाव जा. अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटम हात नको लाव जा. कामा बस कुठे जाय नाच माझा मन लगना साधू मी ते राती नाच माझा देखील ना. थँक्यू डीजे बालम सिंगर यांचे गीत आणि सुप्रसिद्ध सिंगर होता आणि जवळपास या गाण्यानंतर भरपूर चर्चेत हा सिंगर आला होता. त्यानंतर दुर्दैवी या सिंगरचा मृत्यू झाला. मात्र खरोखरच आदिवासी समाजाचं नाव मोठ्या प्रमाणात या गाण्यानं पुढे आणलं. बालम सिंगर मॅन फ्रॉम शहापूर. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 11. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर. आयोजन नियोजन अप्रतिम आणि मागची जी स्पर्धा आपण पाहिली मीरा मास्टर्स टीमची ती देखील जबरदस्त स्पर्धा होती. संकेत पाटील यांनी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. थँक्यू. फुल ऑफ लाईन फ्लिकचा फटका आहे. मिलिंद वैद्य यांच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. 2 धावा 2 धावा 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. बॅकअप नव्हता. फेकी थोडीशी उंच गेली होती. जर बॅकअप असता तर कदाचित ही धाव वाचू शकला असता. मात्र 3 धावा इथे मिळतात. धावा झालेल्या फलकावर या 3च्या साह्यानं 14 धावा. परशुदा तू थोडं अग्रेसिव्ह होऊ नको. तू शांत बस. आमचा परशुदा लगेच अग्रेसिव्ह होतो. मालवणी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे चषक अनेक वर्षापासून आपण त्या मालवणीच्या मैदानावर खेळत आहोत. लक्षात ठेवा. अप्रतिम देखणं नियोजन आयोजन असतं मालवणीच्या त्या स्पर्धेचं. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत होता मात्र सेफली लँड होईल. गणेश आहे मागे चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा इथे देखील मिळतील. अशाच प्रकारची खेळी खास करून मिलिंद कोळीनं केली होती त्या गोडदेवच्या मैदानावर. सुरुवातीला काही धक्के मालवणी टीमला बसले गेले होते. असं वाटलं होतं की गोडदेव संघ किती धावा बनवेल आणि किती नाही आहे. मात्र महत्वाच्या क्षणी मिलिंद कोळी यांच्या बॅटमधून आलेल्या धावा आणि त्या धावा भरपूर उपयुक्त ठरल्या होत्या मालवणी टीमला. चॅम्पियन मागच्या वीकचा चॅम्पियन होता मालवणी संघ गोडदेव टीम गोडदेवच्या स्पर्धेमधील. बॅटची एज चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव मिळेल. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 17. षटक संपलेले 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावर आहेत 17. विकेट पडल्या आहेत त्या आतापर्यंत 4 विकेट माफ करा. फक्त तुझ्या नावाचं तुझ्या हाताने माग भरून दे. सुख दुःखाची साथी तुझी होणार तुझ्या हाताने घास भरून दे.
डीजे 17 धावा फलकावर 4 विकेट. मिलिंद कोळी खेळतोय 4 या धावसंख्येवर. त्यानंतर मिलिंद वैती खेळतोय 3 या धावसंख्येवर. चष्मा यस संतोष कोळी माफ करा संतोष भोईर यांचा चष्मा आहे. चष्मा सापडला संतोष भोईर. बालको मास्टर्स संतोष भोईर चष्मा तुमचा सापडलाय. जेवणाच्या मंडपात तुम्ही चष्मा विसरले होते भोईर साहेब. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय गणेश भोईर. यावेळेस भरपूर चेंडू बाहेर निघून जातोय. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. वेगवान गोलंदाज आहे. या गोलंदाजानं स्वतःच्या होम ग्राउंडवर नक्कीच एक विक्रम केला होता. 8 विकेट स्वतःच्या होम ग्राउंडवर या गोलंदाजांना काढलेल्या आहेत एका स्पर्धेमध्ये. लक्षात ठेवा या मात्र एका स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स आहेत गणेश भोईर यांच्या नावावर. पुलचा फटका चेंडू अवैध आहे. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी मिस्टर विजय वैती. आणखी एक विकेट मालवणी टीमची. यावेळेस स्पर्धा लागेल मिस्टर मिलिंद वैती यांना. आपला सम्राट करार आहे रे. तुला करणार नाही तुला भरणार नाही. आपला डेंजर कारभार आहे रे. आपली टोळी आहे वाघाची रे. तू कपशील नडशील जवा. तिथं तिथं या हवा देखू जहा आहे आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जहा आहे आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जहा आहे आपलीच हवा. थँक्यू. 18 प्रमोद कोळी आणखीन एक मोठं नाव मालवणी क्रिकेट मधील जबरदस्त खेळाडू आहे. मात्र आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये या खेळाडूचं आगमन झालं होतं. ज्यावेळेस नवीन संकल्पना आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेने एक नवीन संकल्पना आणली होती की यंगच्या मुलांना देखील आपलं क्रिकेट खेळायला द्यायला हवं. आणि त्या संकल्पनेत पहिली स्पर्धा खेळली होती नारंगीच्या मैदानावर. त्यावेळेस मात्र यंगचा कॅप्टन म्हणून आपण प्रमोद कोळीला प्रथम पाहिलं होतं आणि प्रथम त्याची खेळी पाहिली होती या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये. आणि त्यानंतर मात्र तो खेळाडू जॉईन झाला 40+ क्रिकेटला प्रमोद कोळी. धावा संख्या 18. वेगवान चेंडू फक्त डिफेन्स केले गेले चेंडूला. जबरदस्त चेंडू हाताळला होता. खूप मोठं नाव आहे मित्रांनो मालवणीचं क्रिकेट म्हटलं तर. मालवणी म्हटलं तर आपण 40+ क्रिकेट घेतो. लेजेंडरी खेळाडूंच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर नर्मदा 11 वर्षी दादाला देखील माहित असेल. एक दबदबा निर्माण केला होता त्या संघानं नर्मदा 11. धावा संख्या 19. आणखी एक वेगवान चेंडू मात्र लाईन थोडासा वर काढतोय. भरपूर चेंडू बाहेर निघून जातोय. वाईटचा इशारा पंचांचा. बऱ्याचशा अमांतर धावा झाल्या त्या 20. हो इथे आपण रिप्ले पाहू शकतो. भरपूर असा बाहेर चेंडू. थँक्यू डीबीएन लाईव्ह. 8.57 करंट रन रेट आहे त्या ठिकाणी. आणि जवळपास प्रोजेक्टर स्कोरचा आपण विचार केला याच स्थितीत खेळत राहील हा संघ तर 40च्या पलीकडे 40-43 धावा फलकावर मालवणी संघ लावू शकतोय. पुन्हा एकदा ऑफ साईडला मनगडाचा वापर करून चेंडू ढकलून देण्याचं काम केलं गेलं. ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये रुपेश आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. कालच्या स्पर्धेमध्ये तब्बल म्हणजे मिऱ्याची स्पर्धा होती आणि त्या मिऱ्याच्या स्पर्धेत हा पहिला दिवस गुरुवारचा दिवस जो होता त्या गुरुवारच्या दिवसामध्ये तब्बल 25 षटकार लागले गेले होते. आजचा देखील आपल्याला रेकॉर्ड नक्कीच मिळू शकेल. डिबेट लाईव्हला रिक्वेस्ट करतोय मी आज संपूर्ण दिवसामध्ये किती षटकार आलेत. पुन्हा एकदा जबरदस्त फटका फिक्सचा फटका. स्क्वेअर लेग डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. थ्रो पहा त्या ठिकाणी स्ट्राइक एंडला चूक मात्र 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर मालवणी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आहे मिस्टर मिलिंद कोहली. टोटल ओव्हरऑल आपण आतापर्यंत जर ही मॅच पकडली तर आतापर्यंत 11 षटकार या संपूर्ण दिवसामध्ये लागले गेलेले आहेत. थँक्यू डीबीएन.
ए आतिश काहीतरी सांगतो बालकोम टीमला. धावसंख्या 24. चला चला प्लीज घाई करा, कारण एकदा काय सूर्य खाली गेला ना मित्रांनो की लगेचच अंधार पडतो या ठिकाणी. कारण आम्ही मिऱ्याची ती पहिला दिवस अनुभवला होते इथे या ठिकाणी. यावेळेस जबरदस्त फटका टायमिंग सोबत अफलातून सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं 6 धावा. कडक कडक आणि कडक फटका. मिलिंद कोळी जबरदस्त फटका इनसाइड आउट खेळला होता. अफलातून फटका खेळला होता या ठिकाणी. फुल ऑफ लेंथ ऑन साइडला यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईडिश लॉंग ऑन. नितीन हजारे वेगाने चेंडूला फील्ड करतायत. थ्रो येईपर्यंत 1 धाव. धावा झालेल्या फलकावर त्या म्हणजे तब्बल 31 धावा नक्कीच इथे पाहू शकाल आपण. त्या ठिकाणी आपण बालको मास्टर्स गोलंदाजी पहिले भूषण भोईना पहिले षटक हाताळलं. तब्बल धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 6 या ठिकाणी. आणि अमोल जवळपास धावा खर्च केल्या त्या तब्बल 11. आणि त्यानंतर गणेश जवळपास धावा खर्च करतोय 14. मालवणी आहे, समुद्राच्या अगदी जवळ हा गाव आहे. म्हणजे म्हणतात ना समुद्राला हलवलं भरते ते पाण्याचं प्रमाण वाढते त्याप्रमाणे ते धावा संख्येचं प्रमाण देखील वाढलं गेलेलं आहे. 6, 11 आणि 14 कुठेतरी मात्र वेग वाढवलाय मालवणी टीमनं. जवळपास रवींद्र 1 धावसंख्येवर बाद झाला. धर्मेंद्र कोळी देखील लवकर बाद झाले. धर्मेंद्र कोळी जवळजवळ इथे जर आपण पाहिलं तर 4 धावसंख्येवर धर्मेंद्र कोळी बाद झाले. हरेश्वर कोळी देखील लवकर हरेश्वर पाटील देखील लवकर बाद झाले, 0वर बाद झाले. मैदानाच्या आतमध्ये मिलिंद कोळी मात्र एक बाजू सांभाळतोय. 7 चेंडू 15 धावा नाबाद खेळी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संतोष कोळीने देखील 3 धावेचे योगदान आणि मिलिंद वैती 3 धावा. आतापर्यंत 31 धावा फलकावर 5 विकेट पडल्या आहेत मालवणी या टीमच्या. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 12. आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर देवेंद्र पाटील. बालको म्हटलं मित्रांनो तर लक्षात ठेवा देवरामजी भोईर माजी विरोधी पक्ष नेते, सभापती, मुंबई कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष. भरपूर पद आहेत मित्रांनो देवरामजी भोईर साहेबांजवळ. आणि जवळपास अनेक 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 नगरसेवक त्यांच्या घरामध्ये. भोईर परिवार म्हटलं तर भोईर परिवाराची एक सगळ्यात मोठी स्पर्धा ती म्हणजेच नगरसेवक चषक. 200हून अधिक संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतात. त्याच्यामध्ये 20हून अधिक संघ जे लेडीजचे असतात, महिलांचे असतात. लक्षात ठेवा. धावा 31. चला मॅच लवकर स्टार्ट करा. याच्यानंतर अजूनही एक मॅच आहे, लक्ष घ्या. देवेंद्र भोईर यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू बागफुटला जाऊन चेंडूला पंच केलं गेलं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मधून अजय हजारे वेगाने येत आहेत. चेंडू फील्ड होईपर्यंत रनवे पहा दोन्ही बॅटरचा. अफलातून रनवे आहे. 2 धावा इथे कंप्लीट. मालवणी म्हटलं तर नक्कीच कोळी समाज आणि मालवणी म्हटलं तर येत्या मंगळवार या मंगळवारी नक्कीच मालवणीला जायला विसरू नका. खरोखरच पांझुला देखील यायला विसरू नका. पांझुला देखील हनुमान जयंती आहे. मात्र सगळ्यात मोठी यात्रा जर कुठे असेल तर ती मालवणीला. अक्षरशः प्रत्येकाच्या मी म्हणेल 1 ते 2 घरात सोडून डीजे असतो. आणि गुलालाची उधळण इतक्या मोठ्या प्रमाणात असते की जवळपास प्रत्येक गोली गुलाल असते. अर्धा फुटाहून अधिक गुलाल तुम्हाला पाहायला मिळते मालवणीच्या मैदानात, मालवणीच्या गावामध्ये. पुन्हा एकदा फ्लिक करतोय क्षेत्ररक्षक डीप आहे. 2 धावेचा कॉल आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. बुद्धिमत्तेचं क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट आणि संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
कारण कधी कधी काय असतं माहिती आहे मित्रांनो की जे काम सुईनं होत असेल ना त्या ठिकाणी दाबड लावणं कधी कधी चुकीचं ठरतं. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 35. नाही अजूनही एक षटक शिल्लक आहे. 4थं षटक सुरू आहे. 35 धावा फलकावर. बदल हवाय देवेंद्र भोईराणा बदल हवाय. जवळजवळ डीप स्क्वेअर लेग होता थोडाफार पुढे आणलाय त्या शतरक्षकाला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं मात्र खास करून शतरक्षक त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. रुपेश थोडंसं पुढे आणलं त्याला जवळपास 4 ते 5 यार्ड पुढे आणलं त्या शतरक्षकाला जेणेकरून कुठेतरी एक सिंगल तो थांबवता येईल. एक धाव कुठेतरी थांबवता येईल. एक धावा झालेल्या आहेत त्या 36 लॉस ऑफ 5 विकेट ऑन बोर्ड. चौथं षटक प्रगती पथावर. ह्यावेळेस अप्रतिम फटका फसतो त्या ठिकाणी. इथे परतावं लागेल. कदाचित ज्याप्रमाणे चेंडू हाताळला होता मला वाटते की हा चेंडू हातातून सटकला होता की काय मात्र या सापळ्यात अडकला गेला प्रमोद कोळी. रिप्ले आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे नक्कीच हा फलंदाज बाद झाला आणि खास करून देवेंद्रच्या हातातून तो चेंडू निसटला होता की त्या प्रकारे चेंडू टाकला. रिप्ले पाहू शकतो इथे यस इथे कदाचित लेग ब्रेक करायचा होता कारण बॅकहँड डिलिव्हरी हाताळली होती यावेळेस आणि कदाचित तो चेंडू मात्र हातातून निसटला गेला मात्र तो फटका फसला गेला. सुंदर असा कॅच अजय हजारे त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. न्यू बॅटर मिस्टर मिथुन. धावा 36. 36चा आकडा कधीही दोघांमध्ये नसावा मात्र लग्न जुळवण्यासाठी 36 गुण मिळणं खूप गरजेचं असतं. जुळणं. चांगला चेंडू हा चेंडू टाकायचा होता मगाशी. यावेळेस अतिशय सुंदर लेग ब्रेक. अप्रतिम गोलंदाजी देवेंद्र. बा सुरेख चेंडू कट झाला. हा चेंडू टाकायचा होता मात्र तो चेंडू हातातून निसटला होता. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एकदा लेग ब्रेक. शेवटचे 2 चेंडू डॉट येत आहेत. 36 धावा फलकावर. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजूनही जवळपास 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. देऊया आपल्या लाडक्या डीजे ला वेळ. त्यानंतर येऊया या शेवटच्या ओव्हरच्या दिशेनं. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक हचकेन चालतो. नागोबाला थँक्यू. धन्यवाद अथर्व. हा मुलगा येत्या मंगळवारी पाणजूला भेटणार आहे मला. मामाच्या गावी येणार आहे तो. थँक्यू अथर्व. धावा झाले 36. शेवटचे 6 चेंडू. लेजेंडरी गोलंदाज अनुभवी एक्सपिरियन्स गोलंदाज मिस्टर ज्ञानेश्वर माडवी. लक्षात ठेवा उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार हे मैदान कोण विसरणार. याच मैदानावर हा पुरस्कार घेतलाय याच गोलंदाजानं ज्ञानेश्वर मडवी यांना. बेस्ट बॉलर ठरला होता मीराच्या स्पर्धेमधील. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. अंदाज चुकला. कुठेतरी पुढे यायला होता जी हजारानं मात्र मागे आले आणि कुठेतरी फसले गेले. 24 मालच्या बाद चौकार.
फुल ऑफ लेंथ. यावेळेस जसा चेंडू तसं उत्तर. जैसी गेंद वैसी नसीहत. षटकार 6 धावा. ज्ञानेश्वर नावाचे गोलंदाज नेहमी सक्सेस होत आहेत, मात्र यावेळेस नक्कीच हा षटकार येतोय. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 46 धावा. या गोलंदाजाने देखील उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार घेतला होता, मात्र मागच्या स्पर्धेचा विचार केला आपण तर ओवळ्याच्या ज्ञानेश्वरनं जवळपास तो पुरस्कार घेतला होता. उत्कृष्ट गोलंदाज मीरा स्पर्धा. दोन चेंडू 10 धावा आतापर्यंत येत आहेत फलकावर. धावसंख्येचा वेग तब्बल वाढतोय. धावा झालेल्या आहेत त्या 46. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. खोदून काढतो चेंडूला ऑन साइड डाऊन द ग्राउंड. पाडिश लॉंग ऑन. एका हातामध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, मात्र चांगला बॅकअप नितीन हजारेकडून 2 धावा इथे देखील मिळतील. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 48. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 50च्या पलीकडे नक्कीच एक मोठा धावफलक असेल, मात्र त्या गुडदेवच्या मैदानावर खरोखरच अफलातून बॅटिंग केली होती मालवणी टीमनं. 70च्या पलीकडे धावसंख्या लावली होती गुडदेवच्या मैदानावर. तो मोठा विक्रम केला होता, कारण त्या गुडदेवच्या मैदानावर 70 धावा करणं खूप कठीण, लक्षात ठेवा. यावेळेस सरळ फटका येतोय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. प्रयत्न केला होता देवेंद्रनं, मात्र चेंडूचा वेग इतका होता की चेंडू सरळ बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. 14 चेंडू 36 धावसंख्येवर मिलिंद मिलिंद कोळी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. संघ पोचला गेला तो 52 या धावसंख्येवर. जबरदस्त बॅटिंग मिलिंद कोळी. 14 चेंडू 36 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अफलातून बॅटिंग केली. 2 चौकार 1 षटकार. ज्ञानेश्वर मडवी यांच्या या षटकामध्ये आणखीन एक मोठा फटका. ज्ञानेश्वरच्या अगेन्स्ट काउंटर अटॅक. मिलिंद कोळी ऑन फायर. षटकार. थँक्यू. 15 चेंडू 42 धावसंख्येवर वैयक्तिक खेळी मिलिंद कोळी. टीम पोचली गेली मालवणी 58 या धावसंख्येवर. क्या बात आहे. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला, मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू ऑफ साइडला खेळून काढतोय. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण. तिसऱ्याचा कॉल केला जातोय, मात्र नाहीये. मिलिंद कोळी थांबवतो त्या ठिकाणी. संघ थांबला गेला. मालवणी 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस जवळपास 60 धावा मालवणी संघानं फलकावर लावल्या. त्याच्यामध्ये अफलातून इनिंग. मिलिंद कोळी 16 चेंडू आणि नाबाद 44 धावेची खेळी. क्या बात आहे मिलिंद, वेल डन. जबरदस्त खेळी साकारली. सुरुवातीला नक्कीच मालवणी टीमला काही धक्के बालकोम टीमने दिले होते. असं वाटलं होतं की कदाचित कमी धावेचा स्कोरबोर्ड पाहायला मिळेल, मात्र त्यानंतर मिलिंद कोळी आले. सिंगल डबल मात्र स्कोरबोर्ड सुरू ठेवला. त्यानंतर मात्र जसजसं अंतिम षटक पुढे आलं त्या अंतिम षटकामध्ये मात्र काउंटर अटॅक केला ज्ञानेश्वरच्या अगेन्स्ट. 2 चौकार 2 षटकार. जवळजवळ ज्ञानेश्वर मडवीनं मोजल्या त्या 24 धावा. सर्वात महागडे षटक मी तर म्हणेल ज्ञानेश्वर मडवी यांचं. 60 धावा फलकावर. 61 धावा विजयासाठी मालवणी टीमने दिलेल्या आहेत बालकुम या संघाला. 30 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 61. ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल त्यावेळेस नक्कीच समालोचन कक्षामध्ये करतो बदल. इन्व्हाइट करतो कमेंट बॉक्स मध्ये आमच्या मित्र संकेतजी पाटीलला. मोरव्याचे प्रेक्षक वाढलेत, कदाचित फोन गेले मोरव्याच्या गावामध्ये.
Love in the mix. In the रमंदाबाई शिकलेली नव्हती का रमंदाबाई अडाणी होती का रमंदाबाई शिकलेली नव्हती का रमंदाबाई अडाणी होती का यश यश थैंक यू. एकसष्ट धावा विजयासाठी. व्हॉट अ बॅटिंग मिलन. बहुत हार्ड का बॅटिंग केली मिलननं. 44 धावा या मालिकेतील काय मागे जी मालिका झाली मीरा मास्टर मालिकेतील देखील उच्चांक अगदी बनवलाय तो म्हणजे टीम मालवणीनं. ज्ञानेश्वर आलेत बॅटिंग साठी. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत ते म्हणजे नितीन हजारे. मात्र ही मॅच कडक होणार आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं इथे बॅटिंग झाली आहे 61 टार्गेट आहे सर. आत्ताच दोनदा बोललो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. .2 अशी सरासरी. पहिला चेंडू डेड अँड स्पॉट आहे. ज्ञानेश्वर आहेत गोलंदाजी मार्कवर मालवणीचे. यावेळेला रॉंग एंडला थ्रो. मात्र त्या एंडला कदाचित आम्हाला नितीन हजारेला बाद करायचंय आणि म्हणूनच हा थ्रो पाहायला मिळतोय. मात्र या 2 धावा प्रति षटकामागे 12 धावा ही सरासरी आपल्याला पाहायला मिळते. मात्र ती सरासरी बीट करण्याचा प्रयत्न नितीन हजारे कंपनी नक्कीच करणार. कडक मॅच होईल. बालकुंभ वर्सेस मालवणी. दुसऱ्या बाजूला मोरवा टीम देखील विचार करते की सेमी फायनल मध्ये कोणासमोर आपली गाठ असेल. हा चांगला चेंडू आहे. बऱ्याच वेळेनंतर ज्ञानेश्वरला पाहतोय. काही काळ तो संघापासून दूर होता. कदाचित आपल्या ऍड कॅम्पेन साठी जे शूट असतात त्याच्यासाठी तो गेला असेल. एक धाव मिळते. पुन्हा एकदा लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. ऑन साइडला टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. 1 बाउन्सवर चेंडू अडवलाय. इथे कदाचित 2 धावा पूर्ण. या धावा हरकत नाहीये. गलथान क्षेत्ररक्षण होणार नाही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल.
शांत वातावरण आहे, चांगलं क्रिकेट सुरू आहे. पेनकर पाड्याची ही स्पर्धा 21वी स्पर्धा आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची. टीम बाळकुम वर्सेस टीम मालवणी. शॉर्ट डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू आणि निश्चितच कौतुक आहे. राईट टर्म राऊंड द विकेट गोलंदाजी आणि वेगवान मारा. दानिश कोळी एक वेगळा खेळाडू आहे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक काळ होता दानिश कोळी 35 मध्ये होता, त्यानंतर आता आपण बघतो तो सातत्याने चांगली कामगिरी 45च्या वर गेल्यानंतर निश्चितच पहिले षटक तो हाताळू शकतोय. वर पिच केलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल नाहीये. शिवाच्या आवाक्याच्या बाहेर होता हा झेल, मात्र इथे 2 धावा कंप्लीट. मिलन वैतीला आज थ्रो दिला, मात्र एकदम सुरक्षित थ्रो दिलाय. अजून 2 धावा. संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. 5 चेंडू 7 धावा आलेत. 12 धावा करण्यासाठी एका मोठ्या फटक्याची गरज आहे. येणार का आता मोठा फटका? त्यासाठी थोडंसं आग्रही राहावं लागेल, कारण रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो जर तुम्ही बीट केलात तर तुम्ही या मॅच मध्ये नक्कीच येऊ शकता. लेट्स सी. मिस टाइम स्ट्रोक आहे. नितीन हजारे मिळेल फक्त एकच धाव. थँक्यू अंपायर. पहिले षटक संपलंय, धावसंख्या 8 आहे. संघ जवळजवळ 4 धावांनी मागे पडलाय. वेल बोर्ड ज्ञानेश्वर कोळी. आणि या सामन्यामध्ये आता इक्वेशन बघा, 24 चेंडू 53 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. 13.25. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये या गोष्टीला भरपूर महत्व असतं, कारण नेट रन रेट आणि निश्चितच आपण बघतो जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्याला बीट करावंच लागेल तुम्हाला, कारण कुठल्याही क्षणी मॅच पलटू शकेल. मगाचा सामना आपण बघितलात, RK मोरवा विरुद्ध पेनकरपडा. 3 षटकात धावा नव्हत्या, 4थ्या षटकात आल्या 11 धावा, शेवटच्या षटकात हव्या होत्या 15 धावा आणि त्यानंतर मधल्या 2 चेंडूवर 1 चौकार 1 षटकार आणि शेवटच्या 1 चेंडूवर 2 धावांची गरज असताना फक्त आली 1 धाव आणि धावचीत. त्यामुळे इमिडिएट ओव्हरच्या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मालवणी संघ आपण बघतोय, या संघात देखील बरेच कर्णधार आहेत. बाबूभाई कर्णधार आहेत, प्रमोद कोळी कर्णधार आहेत, हरेश्वर कर्णधार आहेत, संतोष कोळी देखील कर्णधार आहेत. मिथून येतोय. ओ यावेळेला फक्त आणि फक्त फ्लिक केले, 1 धाव तिथे मिळेल. बॅटने आली का सर? थँक्यू. पंचांचे इशारे या मालिकेत काय जबरदस्त असतील तर ते पंचांचे इशारे. कधी कधी कळत नाही एक्झॅक्टली त्यांना काय बोलायचं आहे, मात्र जमली आहे. मागच्या काही मालिकांपासून पंचांची आणि जोडगोळी जमली आहे. खार्डीला पहिल्यांदा पाहिलं होतं, वैतरण्याला महेंद्र शिंदे, मॅन फ्रॉम पेनकरपाडा, 4 कोप. मिथून पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळ, 1 धाव इथे पुढे, कदाचित दुसरी धाव असेल का? तर इथे डायरेक्ट हिट खेळण्याचा प्रयत्न, कदाचित इथे अजून 1 धाव मिळेल. येस, 2 पूर्ण आणि 1 सिंगल. थँक्यू. 3 धावा. बघा फक्त 10 यार्डामध्ये या 3 धावा आलेत. ही आहे क्रिकेटची आयरनी. हा प्लॅन होता नितीन हजारेंचा, हा प्लॅन होता ज्ञानेश्वर यांचा. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. काहीतरी सल्ला मसलत घेते आहेत. 3 धावा फलकावर. मालवणी टीम, त्यांना पूर्ण कल्पना आहे या संपूर्ण हंगामात बादशाहात जर त्यांना ठेवायची असेल तर ही मालिका जिंकणं त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आय थिंक भारतराव 3 विजेतेपद मालवणी संघाने फटकावलेत अशी माहिती आहे. 3 धावा आहेत. संघाची धावसंख्या 12 आहे. ज्ञानेश्वर
शेवटच्या षटकात त्यांच्या 24 धावा गेल्या. मात्र इथे बॅटिंग करताना थोडीशी चलाखी इथे दाखवत आहेत आणि आता सिंगल द्यायचं नाही यासाठी हे क्षेत्ररक्षण सजवलंय. सिलिमिड ऑन सिलिमिड ऑफ पॉइंटवर एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला मात्र ऑन साइडला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिलन वायती भरपूर वेगानं चांगला थ्रो, एकच धाव. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. बाळकुम मास्टर टीम. यावेळेला बाळकुम मास्टरनं सुद्धा आपण बघतोय एक वेगळा प्रयत्न केलाय. भूषण भोईर ओपनिंगला नव्हते, ज्ञानेश्वर ओपनिंगला होते आणि आता रिटायर्ड. पहिली विकेट इथे जाताना दिसेल. मात्र भूषण भोईरची खरी गरज आहे या मॅच मध्ये, ती म्हणजे टीम बाळकुम मास्टरला. पहिला फलंदाज इथे बाद होताना दिसेल. नवीन फलंदाज भूषण भोईर. नितीन हजारे ऑन स्ट्राइक. मिथुन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. स्लो डिलिव्हरी आहे. फॉर्मच्या मागून टाकलेला चेंडू, लेग ब्रेक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग. आणि या दिवसात, आजच्या दिवसात असे भरपूर गोलंदाज आम्हाला दिसलेत ज्यांनी पामच्या मागून डिलिव्हरी रोल केली आहे. सुपर बॉलिंग. फुल पिच डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. हरेश्वर सोडणार नाहीये. मोठा झटका. नितीन हजारे बॅक टू पॅव्हिलियन. होती त्यांची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांचेच बंधू अजय हजारे. भरपूर हजारे बंधू आहेत. मात्र इथे अजय हजारेला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावे गेले. डावखुरी बॅटर आहेत आणि ही जोडी महत्वपूर्ण आहे टीम बाळकुम साठी. कारण या दोन फलंदाजींनी जर चांगली कामगिरी केली तर या मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळा असेल. लेट्स सी. मिथुन वर्सेस अजय हजारे. धावसंख्या झाली 13. 61 विजयासाठी आहेत. म्हणजे अजूनही 48 ची गरज आहे. 8 षटकार. फुलटॉस डिलिव्हरी आहे. इथे जर बघितला तर निश्चितच हा फुलटॉस होता. मोठा फटका खेळू शकले असते. मात्र अलॉंग द ग्राउंड खेळलेत. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले. आता 18 चेंडू 47 धावा हे गणित. पुढचा गोलंदाज कोण? इज इट धर्मेंद्र कोळी और संतोष कोळी किंवा मिलन वैती सुद्धा असू शकतील. काहीतरी प्लॅन करेल इथे तो म्हणजे निश्चितच मालवणी संघ. कारण दोन्ही डावखुरे बॅटर आहेत. त्यामुळे कदाचित मिलन वैतीच्या हातात चेंडू दिला जाईल. कारण त्यांच्याकडे कंट्रोल आहे, त्यांच्याकडे पेस आहे. या दोन गोष्टीचा विचार करता नक्कीच त्यांची वर्णी लागेल. यस, मिलन वैती येथील गोलंदाजी मार्कवर. आणि यस, ज्या पद्धतीने मगाशी देखील सांगितलं की मालवणी संघामध्ये 5 कर्णधार आहेत, परशुदादा देखील तीच गोष्ट सांगतायत की यस, आमच्या संघामध्ये 5 कर्णधार आहेत. कारण मगाशी भारतने देखील सांगितलं होतं की मालवणीच्या स्पर्धा अफलातून असतात. मात्र मागच्या 2 वर्षापासून बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा अफलातून होते. आणि यस, बाजार गल्लीवाले आलेत. हात आल्यावर भावेश वेलकम. मिलन वैती
हा चेंडू दिशा भरकटलेत वाटतं. येस, वाईटचा इशारा. पंचांना जे दिसलंय ते योग्य आहे. जे आले अंपायरच्या मना त्यासी तुम्ही आम्ही काय म्हणा, आणि ते कोणाचीच आले ना असं काहीतरी असतं. हा अभंग आताच लिहिला गेलाय. भगवान परमपूज्य भगवान महाराज की जय. अपबीट लाईन होती. अवांतर चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 15. 46 ची अजूनही गरज आहे. नेक्स्ट बॉल. इथे मात्र हा चेंडू आपण बघतोय पुन्हा एकदा वाईड आहे. अजून टाकावा लागेल. यंदाच्या IPL मध्ये देखील आपण बघतोय वाईड लाईनवर वाईड यॉर्कर चेंडू वारंवार टाकताना बरेच गोलंदाजांनी वाईड टाकलेत. त्यामुळे निश्चितच हा प्रकार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय की समोरच्या बॅटरला जर अडकवायचं असेल तर सातत्याने ती जी रिटर्न क्रीज आहे त्यावर जास्तीत जास्त नेम द्यावा लागतोय. हा चेंडू चांगला आहे. तितकाच चांगला अलंग द कार्पेट फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. हा आहे तो म्हणजे टीम मालवणीचा मारियो मिस्टर प्रमोद कोळी. एक मारियो कासार वडवलेला आहे प्रसाद तांडेल, तर दुसरा मालवणीला आहे. मारियो एक व्हिडिओ गेम होता, लक्षात घ्या, माहित असेल बऱ्याच जणांना तो. भूषण भोईर 24 धावांची नेत्रदीपक खेळी केली होती. यावेळेला हा फटका योग्य नाहीये, मात्र काही धावा जरूर मिळतील. सुरक्षित क्षेत्ररक्षण इथे संतोष यांचं, मात्र या 2 धावा, या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत थोडासा बदल पडेल. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचेल. मात्र अजूनही 42 धावा, 16 चेंडू. हे गणित सोडवावा लागेल टीम बालकुंबळा. कर्तृत्व सिद्ध करावं लागेल भूषण भोईर यांना. वेल बोल्ड, तितकाच सन्मानजनक फटका. अनप्लेबल डिलिव्हरी होती. वेल बोल्ड मिलन माहिती. मी मागाशीच म्हटलं की या माणसाकडे लाईन अँड लेंथ आहे, या माणसाकडे पेस आहे आणि त्याचा यूज तो करणार. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी डावखुऱ्या बॅटरसाठी. यावेळेला हा दिशाहीन मारा आहे का? यस आहे. आतापर्यंत या षटकात 3रा वाईड बॉल. धावसंख्या 20. 15 चेंडू मध्ये अजूनही करायचे 41 धावा. कौन जीतेगा ये मुकाबला? यावेळेला मिस्टर स्ट्रोक आहे. इथे क्षेत्ररक्षक कोण? संतोष कोळीला आडवा आलाय, तो म्हणजे मिलन कोळी. मात्र या 2च धावा. कदाचित संतोषने मनातल्या मनात सांगितलं असेल की मी सुद्धा प्लेयर आहे, मात्र या भावना आहेत. तर या वेळेला आपण बघतोय या दुहेरी धावांनी थोडासा फरक जरूर पडणार आहे. धावसंख्या झाली 22. 39 ची अजूनही गरज आहे. मोठे फटक्यांची नितांत गरज टीम बाळकुंभ मास्टरला. यावेळेला हा मोठा फटका आलाय का? चेंडूला एलिव्हेशन जबरदस्त आहे. ये क्या हो रहा है? काय गरज आहे या गोष्टीची? हा थोडासा जास्त आणि जास्त अंडर एस्टिमेट करताय तुम्ही. संतोष कोळी एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांना तुम्ही आडवे काय येत आहे? मिलन कोळी कमी लेखताय तुम्ही. गरज नव्हती या गोष्टीची. एक सुंदर झेल, सोपा झेल होता, मात्र मिलन कोळीनं दाखवलंय की मी येणार आहे समोर. मात्र संतोष कोळी बघा अप्रिशिएट करतायत. असू दे मिलन, चालेल, मात्र धावा अजूनही जास्त आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र एलिव्हेशन नाहीये. 1 धाव मिळेल. यावेळा रुपेश आहे, फक्त 1च धाव. गुड फिल्डिंग. या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. आता इक्वेशन काय राहिलंय? शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये
36 धावांची गरज, म्हणजे 12 चेंडू आणि 6 षटकार लागणार का टीम बाळकुमसाठी. बॅटर जबरदस्त रेडी आहेत. राकेश रेडी आहे, देवेंद्र रेडी आहे आणि कैलास भाऊ सुद्धा रेडी आहेत. मात्र ते पाणी द्यायला अक्षरशः बघा त्या भैयाच्या सरबताच्या बाटल्या उचलून आणल्या त्यांनी. मित्रा यश चहा आहे का त्याच्यात? परशु दादाला पाहिजे होता. 12 चेंडू 36 स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाले आणि या टाइम आउट मध्ये काय मीटिंग होतील, कोणता गोलंदाज यूज केला जाईल. धर्मेंद्र कोळी येतील नो डाऊट चौथ्या षटकासाठी आणि शेवटचे षटक कदाचित निश्चितच हाताळतील. येस शिवा असतील. मात्र ही मोठी धावसंख्या आहे. या मालिकेतील सर्वोत्तम धावसंख्या बनवली आहे ती म्हणजे टीम मालवणीनं 60 धावा जमवल्या आणि म्हणूनच हे लक्ष्य 61 धावांचं आहे. 12 चेंडू 36 धावा. भूषण भोईर यांना उत्तर द्यावं लागेल. बाळकुम टीम वर्सेस टीम मालवणी. पिनकरवाडा मास्टरची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. साई दत्त क्रीडा मंडळाचा जबरदस्त काम, अफलातून जेवण होतं, मनापासून आनंद झाला आणि निश्चितच आमचे सगळे खेळाडू खुश आहेत त्या जेवणावर. धर्मेंद्र कोळी टू भूषण भोईर. पहिला चेंडू उडवायचा होता, हलकीची एज लागली किंवा काय नाही, बाईचा इशारा आहे. जवळ जवळ चेंडू यशांच्या बाजूने गेलाय. काय पेस होता, जबरदस्त पेस होता. ताशी 135. अगदी चौथ्या स्टंप वरून चेंडू गेलाय आणि बघा हात डोक्यावर होते धर्मेंद्र कोळी यांचे की हा चेंडू यशांवर का नाही. सर्वायवल मोड आहे. 35 धावांची अजूनही गरज आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी, हा झेल होणार का नाही. चांगला प्रयत्न तिथे प्रमोद कोळीचा. चेंडू मात्र हातात विसावला नाही आणि या 2 धावा फक्त. मात्र मोठ्या फटक्यांसाठीच जावं लागेल टीम बाळकुमला. ही आता नीड होऊन बसली आहे. चांगला प्रयत्न तिथे पाहू शकलो डीबीएन लाईव्ह वर. 61चं टार्गेट आहे. 28 झालेत. चांगला चेंडू, तितका चांगला फटका आहे, मात्र जास्त धाव मिळणार नाहीये. मिथून मार्फत थोडंसं डिफ्लेक्शन नाही. यावेळेला अजयला स्ट्राईक हवी आहे. कुणी खेळा मात्र फटके मारा, कदाचित हीच भावना असेल कैलास भोईर यांची. कैलास भोईर थोडीशी नाराज दिसत आहेत. कदाचित त्या नाराजीमध्ये त्या भैयाच्या गाडीवर आक्रमण होईल किंवा काय. यावेळेला हा फटका योग्य म्हणता येणार नाहीये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येत आहेत. एकच धाव. हतबल आहेत ते म्हणजे बाळकुमचे खेळाडू, कारण मोठे फटके येत नाहीत. जी बॅटिंग मिलन कोळीने केली होती तसंच काहीतरी टर्नअराउंड करावं लागेल या मॅच मध्ये, कारण लास्ट 15 बॉल जर बघितले तर त्याच्यावर वाईड सिंगल डबल एवढंच आलं, एकही मोठा फटका आला नाहीये. ही गोष्ट आम्हाला ऑन स्क्रीन दिसते. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. जेल घेण्यासाठी कुणी नाहीये. बाबू दादा भरपूर मागे होते त्यामुळे ही 1 धाव जरूर मिळेल. मात्र अफलातून गोलंदाजी. बॅटरला जी जागा हवी असते, रूम हवी असते, ती दिली नाहीये. कारण हे मालवणीचे खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे मुंबईला जागेचा भाव काय, त्यामुळे ते जागा देणार नाहीयेत. कारण मालवणी गावात जर तुम्ही गेलात ना, जो पहिल्यांदा जाईल तो हरवेल तिथे. ग्रेट बॉल, अफलातून चेंडू होता आणि आम्हाला विकेट हवी आहे हे दाखवताना मात्र नाहीये. सुखरूप आहेत तिथे, त्यामुळे हे षटक अफलातून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धर्मेंद्र कोळीसाठी. व्हॉट अ बॉलिंग.
आता इक्वेशन बघा, धावसंख्या झाले 4 षटकानंतर 31. आता 1 ओव्हर 6 चेंडू आणि 30 राहिलेत. आता गोलंदाजीसाठी कोणाचा यूज केला जाईल? शिवा, नो डाऊट वन ऑफ द फायनेस्ट बॉलर इन मालवणी क्रिकेट. संजय भंडारी, शिवा यांना आणलं जाईल. अगदी आतापर्यंत 4 षटकामध्ये जर बघितलं ना तर शिवाची कामगिरी काही नव्हती. शिवा एका जागेवर उभा होता, टेन्शन नाहीये, आमचे बाकीचे खेळत आहेत, मी आता खेळणार. 6 चेंडू 30 धावा, येणार का 5 लागोपाठ? भूषण भोईर, इतिहासात जर आठवलं तर निश्चितच ही कामगिरी केली त्यांनी, मात्र ते मैदान वेगळं होतं, घोडबंदरचं मैदान. शिवा, संजय भंडारी, 6 चेंडू 30 धावांची गरज. पहिला चेंडू कुठला असेल? लेग ब्रेक असेल, क्रॉस चेंडू, इथे हा झेल सोडणार नाहीये मिलन भंडारी, फलंदाज बाद. आणि इथून आता 5 चेंडूत 5 मारावे लागतील. हा सामना थोडासा एकतर्फी ठरतोय, याचं कारण शेवटच्या षटकात आलेल्या 24 धावा, तिथून या सामन्याची गणित बदलली. कारण 61 धावा या मालिकेत भरपूर मोठी धावसंख्या आहे. तुमच्या हातात जर 45 किंवा 50 धावा असल्या तरी देखील तुम्ही फाईट करू शकता, मात्र 61 ही जवळजवळ विनिंग टोटल आहे. आणि तीच गोष्ट दाखवली, मात्र मालवणीने देखील दाखवलं की आमच्याकडे बॉलिंग साईड देखील तितकीच चांगली आहे. मिलन वैतीची चांगली गोलंदाजी, त्याच्यानंतर धर्मेंद्र कोळीची अफलातून गोलंदाजी, नवीन बॅटर राकेश आलाय, फटके खेळण्याची ताकद आहे त्याच्याकडे, मात्र 5 चेंडू आणि 30 धावा, आणि त्या देखील त्यांना कदाचित कंपल्सरी कराव्या लागतील. पाच चेंडू 5 षटकार. बाळकुम मास्टर, काही एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळेल का? लेट्स सी. संजय भंडारी, हा चेंडू भरपूर मोठा वाईड आहे. थँक्यू आभार. नेक्स्ट बॉल. ओ, यावेळेला असं वाटलं होतं की हा चेंडू सुद्धा वाईड जाईल, मात्र चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर हातभर वळालाय. संजय भंडारी यांचा जो अँगल आहे ना तो एक वेगळा अँगल आहे. व्हॉट अ बॉलिंग. पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी. आता हे बॅटल संजय भंडारी आणि हरेश्वर असं झालंय. औपचारिकता, फक्त आणि फक्त औपचारिकता. इथे अपील केलं हलकं, त्याच्यामध्ये तथ्य नाहीये, आणि पंचांनी निश्चितच एक चांगला व्यायाम करून घेतलाय. चला हारके मोरवा टीम तयारीत राहा, खेळायची आहे तुम्हाला सेमीफायनल, आणि या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद कोण फटकावणार याचं उत्तर उद्या मिळणार आहे. मात्र सेमीफायनल नंबर 1 थोड्याच वेळात तुमच्या समोर. RK मोरवा मास्टर्स विरुद्ध मालवणी मास्टर्स. आणि जिंकल्यानंतर लक्षात घ्या 12 टी-शर्ट तुम्हाला मिळतील विनिंग टीमला. यावेळेला इथे जेल होणार आहे. ओढ कॅच बाय मिलन कोळी, फलंदाजाला परतावं लागतंय. सामना मात्र इथे संपलाय. अभिनंदन टीम मालवणीचं 27 धावांनी सामना जिंकलाय. बाळकुम मात्र चांगलं क्रिकेट तुम्ही देखील दाखवलं. मी विनंती करतोय बाळकुम टीमला लगेच हस्तांदोलन करण्यासाठी पुढे व्हा प्लीज. वेल प्लेड टीम मालवणी. अफलातून क्रिकेट. आणि आता सेमीफायनल नंबर 1 RK मोरवा मास्टर्स वर्सेस टीम मालवणी मास्टर्स. आणि या सामन्याचा मानकरी कोण हे सांगायची गरज नाहीये. मिलन कोळी 44 धावा नावाद, आणि 2 झेल सुद्धा टिपलेत.
या प्लीज मिलनला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये. सेमीफायनल मॅच थोड्याच वेळात आम्ही सुरू करतोय. 5:21